बदलापूर हत्याच्या प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदेच्या घरावर जप्तीची नोटीस. कर्जाची 2.5 लाखांची रक्कम थकवल्यानं घरावर जप्तीची नोटीस. बदलापूर अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदेच्या मृत्यूला 5 पोलीस जबाबदार. गुन्हा दाखल करून कारवाई करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश. अक्षय शिंदेचा पोलिसांनी केला होता एन्काउंटर. न्यायमूर्ती आलोक आराधेंचा मुख्य न्यायमूर्ती म्हणून आज शपथविधी. राज्यपाल CP राधाकृष्णन न्यायमूर्ती आराधेंना शपथ देणार. बोगस अर्ज आणि गैरव्यवहारांमुळे वादग्रस्त ठरलेली ₹1 पीक विमा योजना बंद करा. कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीची सरकारला शिफारस. राज्य सरकार कोणता निर्णय घेणार याकडे लक्ष. जेईई मेन परीक्षेला उद्यापासून सुरुवात होणार. जेईई मुख्य परीक्षा 22 ते 24 जानेवारी आणि 28 ते 30 जानेवारी अशा 2 सत्रामध्ये घेतली जाणार. सीईटीसाठी राज्यभरातून 3,80,000 विद्यार्थ्यांचे अर्ज. व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेसाठी सुरू केलेल्या ऑनलाईन अर्ज नोंदणीला उत्स्फूर्त असा प्रतिसाद. नवी मुंबईच्या नेरूळमधील DY पाटील स्टेडियममध्ये कोल्ड प्ले शोचा आज शेवटचा शो रंगणार. अनुचित प्रकार घडू नये म्हणून वाईन शॉप बंद करण्याचा निर्णय. पिंपरी चिंचवड पालिकेकडून मालमत्ता सील करण्यास सुरुवात. 43 मालमत्तांचा लिलाव सुरू. औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांकडून 423 कोटींची थकबाकी. 26 जानेवारीपर्यंत दिल्ली विमान वाहतूक बंद. बदल. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सकाळी 10:20 ते दुपारी 12:45 पर्यंत कोणत्याच विमानाचं उड्डाण होणार नाही. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय.